दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी मोर्चेबांधणी करत असून विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षात पक्षप्रवेश करून घेत आहेत। यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह शेकाप पक्षाला फटका बसलाय। अशा वेळी शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा पक्ष बांधणीला लागला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सज्ज झालाय। तर आगामी स्थानिकमध्ये या निवडणुकांमध्ये शेकापची ताकद दाखवून देऊ असाही निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय। नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांसाठी नुकतीच जेएनपीटी टाउनशिप येथे शेतकरी कामगार पक्षाची विस्तारित बैठक झाली। यावेळी शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उरणमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीची सत्ता अबाधित राहणार असल्याचा दावाही शेकाप नेते काका पाटील यांनी यावेळी केला। शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकांमध्ये भरारी घेऊन आपली निश्चितच ताकद दाखवणार आहे। निवडणुका मित्र पक्षांच्या बरोबर राहून लढणार आहोत। सर्वांनी एकत्रितपणे काम केलं तर विजय आपलाच आहे, असं मत माजी उपसभापती महादेव बंडा यांनी मांडलं। दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी देखील हातात कमळ घेतलं होतं। या प्रवेशामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।